तुम्ही 90 रुपये पाहायचं सांगेल त्यामुळे इतका आनंद वाटतो म्हणजे सोपं नाही. आपण 50 रुपयांना परत खाऊन जावं विचार मग आपण जो 22 रुपये आज परत भेटतो ती सोपं नाही ना. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे फळफळावळ आणि भाजीपाला खरेदी विक्री केंद्र चालवलं जातं यामध्ये शेतकऱ्यांनी असं तक्रार निवेदन दिलेलं आहे की व्यापारी हे बाजार समितीत माल विक्री केल्यानंतर 3% इतर म्हणून कपात करतात. तर अशा पद्धतीचं निवेदन आम्हाला मिळालेलं आहे आणि काही पावत्या पण मिळालेल्या आहेत. त्या पद्धतीने आम्ही व्यापाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. 7 दिवसाच्या आत आम्हाला जर परिपूर्ण कारण त्यांनी दिलं नाही तर संबंधित व्यापाऱ्यांचे लायसन्स आम्ही रद्द करू असं संचालक मंडळाच्या वतीने आम्ही ठरवलेलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगावमध्ये जे फळ विक्रेते किंवा भाजीपाला विक्रेते जे शेतकरी विकायला येतात तर त्या शेतकऱ्यांकडनं जे पावती आहे त्या पावतीवर इतर म्हणून ते जे दुकानदार आहेत 3% कर वसुली करताय आणि ही जे शासनाने जे आडत आहे आडत शेतकऱ्यांकडनं घेणं बंद करून दिलेलं आहे. तर तरी सुद्धा या मार्केटमध्ये 3% जो पैसा आहे तो शेतकऱ्यांकडनं वसूल केला जातोय. तर तुम्ही पाहू शकता आमच्याकडे अशा असंख्य शेतकऱ्यांच्या पावत्या आहे की त्याच्यावर इतर म्हणून 3% वसुली केली जाते. तर ही वसुली नेमकी कोणत्या कारणाने व्यापारी करतात याच्यावर बाजार समितीचं लक्ष नाही का? आणि हे जर व्यापारी वसूल करत असतील तर ते कोणाचं त्यांना पाठबळ आहे त्यामुळे वसूल करतात. शेतकरी हा आहे शेतकऱ्याला आजपर्यंत कळत नाही, पण आम्ही जेव्हापर्यंत आलो तेव्हा आम्ही पाहिलं तर त्यामुळे 3% जे आहे ते वसुली पाहिली. तदनंतर आम्ही ठरवलं शेतकऱ्यांनी की आवाज उठवायचा. तर ही वसुली तात्काळ थांबवली पाहिजे. ही वसुली आम्ही आता निवेदन दिलेलं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीला. जर आम्हाला 11 तारखेपर्यंत ही वसुली थांबली नाही आणि या निवेदनात आम्ही असं म्हटलं की याच्या मागे 1 वर्षापूर्वीपासनं ज्या शेतकऱ्यांचे वसूल झाले त्या शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा परत मिळावे. तर हे झालं नाही तर आम्ही 11 तारखेला या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवर ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि ते आम्हाला 1 वर्षाचे पैसे परत भेटत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन बंद करणार नाही. हे आंदोलन चालू राहील.